टायगर कुठे गेलाय बघूया. तिकडं बसलाय, बघतो इकडं. आला 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 आला. काय रे काय रे? आले, मी झोपी होती ना बाबुली. हां हां, मी झोपी होती ना, म्हणजे दादा बोलवतो. जा, दादा बसलाय तिकडे शेडमध्ये ना, तिकडे गेलाय. बसा तिथं, तिथं खेळा. हा खेळा. नो नो नो, नको येऊ नको येऊ नको. पाय घाण येतात, गंदे पाय येतात, गंदे पाय येतात बाबुली. गंदा पाय येतो ना बाबुली. जा जा दादाकडे जा. नाही जायचं. शी शी, तर ओटा कोणी ओला गेला? पाऊस आलेला, पाऊस आलेला. हा बाबुली, हो आले. हे बघा पाय कसे घाण येतात तिथे बघा, चिखलाचे सगळे. जा जा दादाकडे. हे दादा बोलाव याला. कसा उड्या मारते बघ, कसा अशा लांब लांब जंप मारायला लागतात त्याला. गेला त्याच्या इकडं, इकडे बसलाय ना तू. ए तिथंच थांब, येऊ नको, तिथंच थांब. बघतोय, अजिबात यायचं नाही, नाही लय मारणार. हा, भांडू नको तिथून माझ्याशी, मार खाशील मार. थांब तिथंच, येऊ नको. जा जा दादाकडं. नो नो, आला परत. अरे अरे नको येऊस ना बाबा, लय माहिती आहे ना, लय तुला मोकळं भेटलंय मैदानात फिरायला. पाऊस नाही तर भटकतोय. जा, येऊ नको घरामध्ये घाण पाय घेऊन. ते कुत्री सगळी घाण घेऊन येतात नाही का? कशाला आला तू परत आता घाण पाय घेऊन टायगर? का असं करतोस? हा, कुठं जायचंय तुला आता? कोण कुठं नेणार नाही तुला. दरवाजात येऊन ठेकेदार उभा राहिलाय. संध्याकाळ झाले ना, त्याला माहिती आता सुमित मला फिरायला नेईल, पण सुमित नाही नेणार. तो गेला तिकडं. कुठं आहे सुमित? कुठे आहे सुमित? आवाज दे सुमितला, आवाज दे. दे आवाज दे. दे टायगर, सुमितला आवाज दे. दे जोरात दे. ए आवाज देतोय बघ तुला. तागुली, सुमितला आवाज दे. दे आवाज दे. तो गेला. हा हा, गेला गेला गेला. ए तो बघ गेला, हातपाय धुवायला गेला. हा हा, दे दे. बोलो बोलो. नेणार आहे नेणार आहे. जा, गेला सुमित. मगाशीच गेला. खरंच टायगर, खरंच गेला तो. नाही घरात. बघ तू कुठं पण बघ, नाही. जा बस तू. गेला तो कधीच, गेला मगाशीच. मैदानात गेला. कुठं दिसतोय तुला? नाही, गेला. बघायला ये, वाटलं तर ये बघायला ये. चल 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 लवकर चल, मला घेऊन चल मैदानात. चल. ए पडला. हम इधर ही खड़े रहेंगे, तुम कितने भी देर बाद आ जाओ, है ना टायगर? आम्ही इथेच थांबणार. आवाज दे, आवाज दे लवकर, आवाज दे त्याला. दे आवाज. टायगर, आवाज दे त्याला. एक्साइटेड आहे माझा पोरगा बघा. बिल्डिंग लावून बसलाय तो बरोबर. कधी येतोय सुमित? आला रे, आला की टायगर लगेच इकडून जंप घेणार. आता बघा, हा मी इथून दाखवते तुम्हाला दोघांना पण. कुठे आहे? आला का? नाही सुमित. चल 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 लवकर चल चल. ए इकडूनच जा टाकू. कोण नाही तुला, कोण नाही विचारत.
अरे नेणार आहे तुला, आम्ही नाही त्याला काय केलंय, तो नेणार आहे तुला. ए चप्पल दे ना त्याची, तो बघ. हा नेशील ना तू. टायगर इकडे ये. थांब जरा, तो येतोय ना त्या बरोबर, कशाला एकटा जातो. तुम्ही तोच पाहिजे त्याला. हा चल चल चल. गेला बाबा एकदाचा मैदानात, याच्या बरोबर नाही जात तो. कुठं होतात मॅडम तुम्ही इतके दिवस? आमच्याकडे आले नाही, 3-4 दिवस झाले. घरीच होतो का आम्ही? घरी होते. मग तुम्हाला आम्हाला वेळ द्यावाचं वाटलं नाही का? दमली होती का जरा 2-3 दिवस. का तुला कामाचा लय प्रेशर होता? हो खूप प्रेशर होता. तुमचे कॅमेरामॅन कुठे आहे? आमची कॅमेरामॅन आज सुट्टीवर आहे, तिला सुट्टी दिली आम्ही. ओके. हा आणि तुमचा पगार कधी आहे? तू शॉपिंगला नेणार आहेस ना मला जो पगार झाल्यावर? असं नसतं, जे असतं इथं हिचा फर्स्ट पेमेंट येणार आहे. हा इतक्या महिन्यांनी बिचारी कामाला लागले आणि हिने मला प्रॉमिस, हा 5 महिन्यानंतर लागली कामाला आणि हिने मला प्रॉमिस केलेलं की माझ्या पगाराला मी तुला शॉपिंगला नेणार. बर्थडे बिड्डेचं गिफ्ट काय नसतं, तू शॉपिंगला न्यायचं मला. आणि ते पण मला ना RCT मध्ये घेऊन जा. जास्त नको लांब, आपण लांब जाऊ दे कुठेतरी. RCT कशाला? मग इनऑर्बिट मध्ये जाऊया. कुठे पण जाऊ, RCT स्वस्त आहे ग. अगं फिरून आण फक्त तिथं नेऊन. तिथं काय घ्यायचं नाही, तिथे शिड्यांवरून वरती ने, परत तिथून खाली आण मला. बस झालं, फिरली म्हणावा आहे ना. असं तर अजून काय नाही. गिफ्ट नाही पाहिजे ना मला गिफ्ट वगैरे काय नको ग. काय गिफ्ट घ्यायचं, माझ्याकडे भरपूर आहे. तूच माझ्यासाठी खूप मोठी गिफ्ट आहे. नको नको रडू नको. तूच माझ्यासाठी खूप मोठी गिफ्ट आहे. तू माझ्यासाठी येतेस वेळात वेळ काढून, मग तेच माझ्यासाठी खूप भरपूर बहुत सारा आहे. बहुत सारे. थँक्यू सो मच. बहुत सारवाली आज आली नाही, तिला आज आम्ही सुट्टी दिली. म्हटलं जा चल जिले आपली जिंदगी. ओके. असं तर अंजू आलेली आहे आणि मला मागापासून घरात करमतच नव्हतं, कोणच नाही घरामध्ये ना. मला कंटाळा आला, तेवढ्यात ही मध्येच टपकली पटकनाची, प्रकट झाली. काम करून आली घरात. हा ना, पटपट 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 पटपट. मग तुझा पगार कधी आहे तरी पण सांग ना. 9 तारखेला आहे ना? नाही, अंजू मला सरप्राईज देणार आहे. डायरेक्ट पिशव्या घेऊन येणार आहे हातामध्ये अशा. सगळं मस्त थांब, तुला पिशव्या झाली 4-5 पिशव्या आणि ते धाराच्या रिकाम्या. काय बनवते? बनवून पण झालं. आज रेसिपी शेअर करायला माझी कॅमेरामॅन आली नाही ना, म्हणून मी इथे बनवलंय बघा, अंडा मसाला. वाव. आणि ते पण UP बिहार स्टाईल, मला खूप आवडते. यांच्या बाहेर लोकांची स्टाईल मध्ये बनवलंस काय? हे लोक गेले पण त्यांची रेसिपी शेअर करून गेलेत आणि मला चटक लागले. चटक. तू लास्ट टाइम पण काहीतरी बनवलेलं ना त्यांच्या टाईप मध्ये? चिकन केलेलं भैया स्टाईल मध्ये. आणि आता हे सुमितला माझ्या खूप आवडतं, मग मी करते. मला पण आवडतं खायचं कधीतरी. आता भैया लोकांच्या स्टाईल मध्ये आपण थोडी त्यांच्यासारखं राईचं तेल किंवा काय असं वापरतोय, नाही ना. तेल आपलंच आहे, बाकी काय मसाले आपलेच आहेत, फक्त करण्याची पद्धत वेगळी. आपण सुकं खोबरं टाकतो ते टाकत नाही, ते फक्त कांदा आणि टोमॅटो मध्ये करतात बस, एवढंच. त्यांची टेस्ट वेगळीच लागते ना. पण टेस्ट वेगळी. अगं हा, पण त्यांच्या तेलाची टेस्ट वेगळी. आपल्या ह्याच्यात किती गेलं ना त्यांच्यासारखं नाही. त्यांचं तेल कोणतं? ते राईचं तेल असतं. अच्छा, आपण गोड तेल वापरतो ना. हा ना, आपण गोड तेल वापरतो. मिठा तेल, ती लोक मिठा तेल बोलतात. आणि ह्यामध्ये काय बनवलंस? हे काय आहे? ही टायगरची कलेजी आहे. हो. आणि इतर मी आता भाकरी करते. त्या भाकरीचा तवा दुपारचा खराब आहे, म्हणजे मी मच्छी तळलेली. मी तवा घेऊन येते. मी समीर कुठे गेलेत? हे पण गेलेत, सगळे फिरायला गेले. तुला नाही घेऊन गेले? आम्हाला कोण नेते बाई गरीबाला. जाऊ दे, आपण दोघी जाऊया. आपण दोघी जाऊ, येशील का माझ्या बरोबर? आपल्याला तिथं जायचं अंजू. मोहम्मद नाही, ते मोहम्मद अली रोड नको. तिथं तर जायचंच आहे आपल्याला, ते खायचंय मला. माझं ते टेस्ट अजून जिभेवर रेंगाळते. काय काय खाल्लं? नारळ होतं आणि नारळाची मलई आतमध्ये केलं. त्याच्यात मी कोणताच फ्लेवर घेतला माहिती का? सीताफळ. तो सीताफळाचं काय टाकलं त्याच्यात, त्या नारळाच्या मलईचं आईस्क्रीम होतं. ऑसम, एक नंबर. कधी जायचं सांग? बोल कधी येशील? रविवारी. रविवारी मी नाही येते, मी जाणार आहे कुठेतरी, जाणार आहे रविवारी. मग मी खाईल आणि तुला फोटो पाठवेल.
अच्छा म्हणजे तू खायचा आणि मला फोटो पाठवायचा. हा, मग तुला चल मग तुला ऑफर देते मी चांगली, चल तर नाही येत मग जा. अरे पण संडेला मी नाही ना घरी. मग सॅटरडेला तुला काम आहे, तुला कधीच टाइम नाही का. जाऊया जाऊया लवकर अरे, जाऊया. काय भारी आहे तिथं माहितीये का तुला, मी तिथेच जाणार आहे आता. टागुडी कागुलीने बॉल टाकले तर आम्ही तो म्हणतोय मामा माझी बॉल खेळ. हे बघ हा माझ्या बबलीच्या बॉल असती आणि बबलीला बॉल पकडला पकडला बघ ना. ये टागू बघ हुशार. मग काय नाही आता, आता मी भाकऱ्या करते मस्तपैकी, अंडा मसाला खाते. अंडा फ्राय, अंडा मसाला, ETC XYZ. इंग्लिश मॅम नाही आली आज, इंग्लिश मॅम जरा गेला जरा बाहेर. माझा कोचिंग आज बंद आहे, नाही तर माझं रोज इंग्लिश चालू असते. त्याच्यामुळं जाऊ द्या आता, काही नाही जाऊ द्या. नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते येईल. हा कॅमेरामॅन. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि प्लीज कमेंट करत जावा हो. मी तुमच्या कमेंट खरंच सर्वांच्या आतुरतेने वाचत असते आणि वाट पाहत सुद्धा असते. असं तर खूप साऱ्या भरभरून अशा कमेंट करा, चांगल्या करा. वाईट जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला नसेल वाटत तर प्लीज वाईट कमेंट करू नका, व्हिडिओ बघूच नका डायरेक्ट, आहे ना. फक्त माझी फॅमिली आहे ते चांगल्या कमेंट करतात मला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. चॅनलवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं करा. बाय करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा बरं का, कारण घरचे ब्लॉग बघायला आवडतात का. तर मी जसे जमते तसं मी करते. बाहेरचे ब्लॉग टाकते, बाहेर कुठे गेले की बाहेरचेही शूट करते. म्हणजे असं मोकळे राहतच नाही, कुठे गेले की लगेच शूट करते, जे आवडत ते पटकन करून देते. असं का तर माझ्या फॅमिली पर्यंत हे सगळं मला पोहोचवायचं असतं म्हणून, आणि खूप मेहनत घेते खरंच. तर माझे व्हिडिओ तुम्ही आतुरतेने पाहत असता, 4 वाजायची वाट बघत असतात माझ्यासारखे. हा तू पण 4 वाजता बघते म्हणजे टाइम भेटेल तसा. मला वर नोटिफिकेशन येतं ना, मग लगेच हळूच हे करते. माझी आई पण आता गावची बोलायला